नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे मुळा साफ करून त्याची पानं वेगळी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे थोडी कोवळी पानं घेतली आहेत आणि बारीक मुळा घेतलेला आहे, तो वेगळा ठेवते. इथे एक मुळ्याचा मोठा तुकडा घेतलेला आहे. त्याचं वरचं साल तासून त्याचे कापं काढून घेते. अशा प्रकारे कापं कापून झालेली आहेत. त्याला मीठ लावते आणि बाजूला ठेवते. मीठ लावून बराच वेळ झालेला आहे, अर्ध्या तासापेक्षा जास्त. आता त्यातलं पाणी काढून घेते मी. अशा प्रकारे पाणी काढून झालेलं आहे. त्यात लाल तिखट, हळद, थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस घालते आणि पाणी घालून त्याची पेस्ट करून घेते आणि मुळ्याच्या कापांना व्यवस्थित लावून घेते. मुळ्याच्या कापांना मसाला लावून 10-15 मिनटं झालेली आहेत. आता मी फ्राय करायला घेते. इथे ताटात रवा, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मिक्स करून घेते आणि मुळ्याच्या कापांना व्यवस्थित रवा लावून घेते. मुळ्याच्या कापांना रवा लावून झालेला आहे. इथं पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्यात कापं फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मुळ्याची कापं शिजेपर्यंत फ्राय करून घेतलेली आहेत. मुळ्याची कापं शिजलेली आहेत. आता मी काढून ठेवते. इथे मुळा घेतलेला आहे किसून आणि पानं बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याला मीठ लावून 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवते. त्यातनं पाणी निघेल तेवढं काढून टाकते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात कांदा, हिरवी मिरची घालते. कांदा नरम झाल्यावर मुळ्याची भाजी घालते कापून ठेवलेली. त्यातनं पाणी काढलेलं आहे थोडंसं. तेलावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 10 मिनटं झालेली आहेत. झाकण काढलेलं आहे. भाजी परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, थोडीशी साखर घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. पुन्हा 5 मिनटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. एक छोटा चमचा खोबरेल तेल घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. 3-4 मिनटांनी झाकण काढलेलं आहे. मुळ्याची भाजी तयार आहे. इथे कोवळी पानं बारीक चिरून घेतलेली आहे. मुळा किसून घेतलेला, त्याला पण थोडंसं मीठ लावून बाजूला ठेवते. 10-15 मिनटांनी त्यातलं पाणी निघेल तेवढं काढलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओलं खोबरं घालून मिक्स करून घेते. थोडंसं मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालते आणि सगळं मिक्स करून घेते. आणि मुळ्याच्या कोशिंबीरीला वरून फोडणी घालायसाठी तेल घेतलेलं आहे. त्यात राई, सुकी मिरची बारीक कापून घेतलेली, हिंग, कढीपत्ता. आता मुळ्याच्या कोशिंबीरीला वरून फोडणी घालते आणि सगळं मिक्स करून घेते. मुळ्याची कोशिंबीर तयार आहे. इथे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेला. इथे कढईत तूप घेतलेलं आहे. त्यात लवंगा घालते 4-5 आणि धुवून नितळलेला तांदूळ तुपावर परतून घेते. तांदूळ परतून झालेले आहे. 1 वाटी तांदळाचं 2 वाटी गरम पाणी तांदळात घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून भात शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. पुन्हा मिक्स करून घेते आणि झाकण लावते. झाकण काढलेलं आहे. किंचित मीठ घालते आणि केशर सिरप घालते आणि मिक्स करून घेते. 1 वाटी साखर घालते आणि मिक्स करून घेते. वेलची पावडर आणि बाजूने थोडंसं तूप सोडते आणि झाकण लावून पुन्हा एकदा शिजायला ठेवते. 5-10 मिनटांनी झाकण काढलेलं आहे. सगळं मिक्स करून घेते. साखरेतनं पाणी निघालेलं आहे. पुन्हा झाकण लावते. झाकण काढलेलं आहे.
पाणी सुकलेलं आहे, मिक्स करून घेते आणि झाकण लावून असंच बाजूला ठेवते. इथे कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. काबुली चणे भिजून कुकरमध्ये शिजून घेतलेले आहे. त्यात एक बटाटा घातलेला आहे आणि त्यातनं 2 चमचे खोबऱ्याच्या वाटपात घालून मिक्सरला लावून घेते. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात राई आणि हिंग घालते फोडणीला. एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते आणि कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते. शिजून ठेवलेले काबुली चणे घालते आणि खोबऱ्याची पेस्ट घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. गरम मसाला आणि हळद घालते. चवीप्रमाणे मीठ आणि सगळं मिक्स करून छान उकळी काढून घेते. एक हिरवी मिरची घालते आणि कोथिंबीर घालते वरून. चण्याच्या रसाला उकळी आलेली आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.